निवडणुकीची आज तारीख होती. आज त्याचा निकाल निघालणार होता, परंतु हे सुप्रीम कोर्टाने पुढची 25 फरवरी ही तारीख दिलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्या अशी अपेक्षा आहे. आता 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहे, नगरपालिकांच्या काही जिल्हा परिषदांच्या. आणि माननीय सर्वोच्च न्यायालय तारीख पे तारीख असं त्या ठिकाणी चालू आहे. मला वाटतं सरकारने याच्यामध्ये एक विशेष बाब म्हणून लक्ष घालून याचे निर्णय लावून घेतला पाहिजे. बाकीचे निर्णय तर लागतात, मग याच्या निर्णयाला उशीर का होतो? या निर्णयाकडे विशेष वकील लावणं, विशेष लक्ष देणं, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही अशी स्थिती आहे. मोठे शहरं जे आहेत म्हणजे जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, मळण्यासारखे या शहरांमध्ये दर आठवड्यातनं 1-2 तरी खून व्हायला लागले, दरोडे व्हायला लागले, चोऱ्या वाढल्या, गुन्हेगार सापडत नाही अशी स्थिती आहे. वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर यायला लागले, महिलांचा विनयभंग व्हायला लागलेला आहे. माझं म्हणणं या साऱ्या घटना घडत असताना गुन्हेगारांचा शोध लावला पाहिजे. मग पोलीस यंत्रणा सुस्त आहे आणि सत्ताधारी पक्षाचेच आमदार ज्यावेळेस याच्यावर ताशेरे ओढतात, तर मला वाटतं की ह्या वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्ष केलं तर टीका होते, पण सत्ताधारी पक्षानेच केल्यानंतर वस्तुस्थिती असते.